समृद्ध इतिहास आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा म्हणजे वळसंग। सोलापुरातील टिकेकरवाडी येथे रेल्वेखाली सापडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी 4:45च्या सुमारास उघडकीस आली। पुष्पलता प्रभुलिंग नारायणकर वय 46, राहणार श्रेयस पार्क जुळे सोलापूर असे मृत महिलेचे नाव आहे। नारायणकर या सोमवारी सायंकाळी टिकेकरवाडी ते सोलापूर दरम्यान रेल्वे ट्रॅकवर गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्या। सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यात वेगाने विकसित होत असलेलं एकमेव गाव वळसंग। सोलापूर पासून व स्वामी समर्थ अक्कलकोट नगरी पासून फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर असलेलं एकमेव गाव वळसंग। त्यांचा रेल्वेच्या धडकेमुळे चेहरा पूर्णपणे छिन्न विच्छिन्न झाला होता आणि अंगावर ठिकठिकाणी गंभीर जखमा झाल्या होत्या। घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार GS मनसुरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी जखमी महिलेला तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले। उपचारापूर्वी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। घटनेची नोंद शासकीय रुग्णालयात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत। आशिया खंडातील सर्वात मोठा गृह प्रकल्प फक्त 7 किलोमीटर अंतरावर सोलापुरातील राष्ट्रीय महामार्गाशी थेट जोडलेलं गाव म्हणजे वळसंग। वळसंग शांत, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त वातावरण। जिथे वाढता विकास आणि भविष्यातील गुंतवणुकीची उत्तम गॅरंटी मिळणार आहे। योग्य भौगोलिक रचना, ऐतिहासिक वारसा जपणारा आणि अनेक धार्मिक स्थळांशी कनेक्ट असलेला गाव म्हणजे वळसंग। गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि भविष्य घडविण्यासाठी परफेक्ट लोकेशन फक्त वळसंग मध्येच।